आपली आपलं सहकार्य सगळ्या पत्रकार बंधूंचं आम्हाला राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्याला काही आणखी सांगायचं असेल विचारायचं असेल तर आपण विचारू. कशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत सर? कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत? तत्कालीन जे हे होते पॅनल होतं त्यांच्यावर कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत? त्याच्यावर असं आहे की या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे आम्ही की सुधागडली जागा खरेदी करत असताना त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला. साधारणतः असं असतं की कुठलीही ॲग्रिकल्चर जागा घेताना तो शेतकरी असला पाहिजे. तो डाटा त्यांच्याकडे नव्हता किंवा कागद त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी त्या ठिकाणी दुसरा कुठला तरी बोगस कागद लावला आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस केस झाली. त्याच्यामध्ये 420, 464, 467, 468 आणि 64 या 34 या कलमावर त्यांच्यावर त्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आणि मला असं वाटतं अजून अँटिसिपेटरी बेलसाठी प्रयत्न करतात आहे, परंतु ती अजून काही त्यांना मिळाली नाही. तर संस्थेच्याही आर्थिक व्यवहारात काही घोड केलेला आहे का त्यांनी? संस्थेच्या आर्थिक व्यवहारात जो घोड झाला आहे तो अजून त्यांनी समोर ठेवला नाही. सध्या दरवर्षी आमसभा नवीन असते. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या आमसभा घेतल्या आणि त्याच्यामुळे तो ऑडिट रिपोर्ट वगैरे जो असतो सर्वसामान्य सदस्यांच्या समोर ज्याला लागतो तो सुद्धा आला. त्याच्यामुळे जोपर्यंत ते समोर येत नाही तोपर्यंत आर्थिक घोटाळे त्यांनी कुठे कुठे केलेले आहेत हे समोर. तर अंदाजन किती वर्षापासून हे झालं नसेल? हे साधारणतः अध्यक्ष 33 वर्षापासून त्या ठिकाणी आहे आणि त्यांचेच नातेवाईक कोणी शाळा, कोणी भाऊ, कोणी म्हणजे सगळे त्या ठिकाणी पदाधिकारी असतात. तर हे घटनेच्या नियमाप्रमाणे याही आमचे जे अध्यक्ष लढून राहिले आहेत, अध्यक्ष पदाचा लढूनच राहिले, तर त्यांनी मुलाला सुद्धा खाली डायरेक्टर म्हणून लढवला. तर अशी घटनेमध्ये रचना आहे का? पण घटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही रचना नाही. केवळ दुसऱ्यांना सदस्य बनवून न देणे या एकच मुद्द्यावर ते सातत्यानं निवडणुका लढतात. वास्तविक पाहता ती मेंबरशिप ओपन असली पाहिजे, ती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळे वारंवार तेच निवडून येतात. आता सध्या असलेले उमेदवार जे आपल्या निवडणूक जी आहे, आमच्या काही मित्रांनी शांती कमिशनकडे याची तक्रार केली की आम्हाला सदस्य बनवत नाही, ते स्वतः सदस्य त्यांचे घरचे बनवतात. तर माननीय धर्मदाय आयुक्तांनी सांगितलं की आता ही जी निवडणूक आहे 2015 ते 2025 या काळामध्ये जे सदस्य बनले ते मात्र या निवडणुकीत मतदारास पात्र नाही. एकूण किती सदस्य? एक 5,500 साधारणतः कोर्टामध्ये गेले आणि माननीय धर्मदाय आयुक्तांनी ही निवडणूक घेण्यासाठी सांगितलं आणि 15 जून 2025 रोजी सकाळी 8 ते 5 पर्यंत ही निवडणूक जवाहर विद्यार्थी गृहाच्या सिव्हिल लाईनच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. याच्यामध्ये असं झालं की आमचं जे पॅनल आहे, सत्ताची विकास पॅनल, या पॅनलमध्ये जे उमेदवार आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. आमचे मार्गदर्शक धनदास देवतकरजी सोबत आहेत. त्यासोबत बाकी आमचे सगळे पदाधिकारी आहेत. उपाध्यक्ष पदासाठी युवतेजी आहेत, कोषाध्यक्ष पदासाठी कापडीजी आहेत, मुख्य कार्यवाहासाठी या ठिकाणी काचोडीजी आहेत, सहकार्यवाहासाठी बेलेजी आहेत आणि बाकी आमचे 14 सदस्य आहेत. विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी साधारणतः 33 वर्षापासून त्या ठिकाणी सातत्याने निवडून येऊन राहिले. आपण जर त्याच्या खोलात गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ते सभासदच बनवत नाही. सभागृहाचा ही संस्था साधारणतः 23 समाजाची एक अग्रगण्य संस्था म्हणून समजली जाते, परंतु समाजाच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी सभासद बनवलं जात नाही आणि केवळ आपल्या नातेवाईकांचे सभासद बनवायचे, आपल्या आपसातले सभासद बनवायचे आणि निवडणूक जिंकायची अशा प्रकारचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. यावर्षी मात्र